केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची जळगावात सभा होती। त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली। शहरातल्या सागर पार्क मैदानावर युवा संमेलन या कार्यक्रमाचं आयोजन केले। या कार्यक्रमात अमित शहा तरुणांना संबोधित करणार आहेत। जिल्ह्यातील 30,000पेक्षा जास्त तरुण यावेळी उपस्थित असतील। संभाजीनगरमध्ये भाजप लोकसभा प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे। संध्याकाळी अमित शहा यांची सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा आहे। अमित शहांची सभा होत असल्यामुळे संभाजीनगरची जागा भाजप लढवणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक आहे। दुपारी 2:30 वाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये बैठक होती। 2 दिवस होणाऱ्या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आले। आज मुंबईत काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होते। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे। टिळक भवनमधल्या या बैठकीत लोकसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची शहांसोबत बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज अमित शहांसोबत बैठक आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला या बैठकीत ठरू शकतो। शिवसेना मात्र 22 जागा लढवण्यावर ठाम आहे। 2019 मध्ये 22 जागा लढलो आणि 18 जिंकलो। यावेळी ही 22 जागाच हव्यात अशी मागणी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात 15 जागांवरून भांडण सुरू आहे। चर्चा मात्र वंचित महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा सुरू आहेत असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावलाय। त्यांची भांडणं संपल्याशिवाय आमची चर्चा सुरू होणार नाही असंही आंबेडकरांनी म्हटलं।